राज्यभरात IAS तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोरांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. कोट्यावधी रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त होत आहे. कारखाने सील होत आहेत. गुन्हे दाखल होत आहेत. मात्र एक प्रश्न आता धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि लोहारा तालुक्यातील नागरिक विचारत आहेत. आपण रोज पितो ते दूध खरंच शुद्ध आहे का? आपल्या ताटातील भाजीपाला आणि फळांमध्ये किती रसायनांचे अवशेष आहेत? चायनीज फूड आणि फास्ट फूड तसेच हॉटेल्समध्ये वापरले जाणारे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, काही मेडिकल स्टोअर्स नियमांनुसार चालतात की नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे? NTVच्या पाहणीत समोर आले काही धक्कादायक प्रश्न. तुकाराम मुंढे साहेब, उमरगा लोहारा तालुक्याकडेही एकदा लक्ष द्या. पहा NTVचा हा विशेष रिपोर्ट. आरोग्याशी खेळ की नफ्याचा धंदा? उमरगा आणि लोहारा तालुक्यातील बाजारपेठा, हॉटेल्स, फास्ट फूड सेंटर आणि मेडिकल स्टोअर्समध्ये दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. मात्र आपण जे खातो, पितो आणि औषधांच्या स्वरूपात घेतो ते खरोखरच सुरक्षित आहे का? हा प्रश्न आता अधिक गंभीर बनत चालला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाया सुरू असताना उमरगा आणि लोहारा तालुक्यातही विशेष तपासणी मोहिमेची आवश्यकता असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. तज्ज्ञांच्या मते दूध उत्पादन वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन सारख्या हॉर्मोनल औषधांचा अनधिकृत वापर झाल्यास त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय उमरगा आणि लोहारा तालुक्यात गुटखा, गांजा, सुगंधित तंबाखू आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबतही सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू असतानाही बऱ्याच ठिकाणी अशा पदार्थांची उघड्यावर बिनधास्तपणे विक्री होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येतात. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी गुटखा विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवून नियमित तपासण्या आणि कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्याचप्रमाणे फळे लवकर पिकवण्यासाठी वापरले जाणारे कॅल्शियम कार्बाईड, शेतीमधील रासायनिक अवशेष तसेच अन्नपदार्थांमध्ये वापरले जाणारे कृत्रिम रंग आणि स्वादवर्धक पदार्थ यांच्याबाबतही आरोग्यतज्ज्ञ सातत्याने सावधगिरीचा इशारा देत आहेत. याबाबत उमरगा शहरातील MD फिजिशियन डॉक्टर सतीश नरवडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी. चायनीजच्या गाड्यावर अजिनोमोटो नामक टेस्टिंग पावडर म्हणा असे काही केमिकल वापरले जातात. दुधामध्ये भेसळ, वेगवेगळ्या पदार्थामध्ये भेसळ होत असलेले निदर्शनास येते, उघडकीस येते, ऐकण्यात येते. एकूणच सर, आपण एक MD फिजिशियन आहात. ह्या भेसळयुक्त अन्न खाल्ल्यानं काय मानवी शरीरावर विपरीत परिणाम उद्भवतात, याबद्दल काय सांगाल? भेसळयुक्त अन्न खाल्ल्यामुळे पेशंट जो येतो, उलटी, जुलाब, मळमळ होणे हे त्याचे त्वरित दुष्परिणाम असतात. त्याचे जे लेट कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे काही दिवसांनी होणारे जे परिणाम आहेत, त्याच्यात लिव्हर खराब होणे, अन्ननलिका खराब होणे, मूत्रपिंडाचा आजार होणे, संडासचे आग होणे किंवा जे अन्ननलिकेचे जे आजार आहेत ते दीर्घकालीन राहतात पेशंटला. आणि सर्वात अवघड म्हणजे कॅन्सरचं प्रमाण फार वाढतं ह्याच्यामुळे. रिपीटेड आपण जे इंटेक घेतो, रिपीटेड ह्या गोष्टी खातो, त्याच्यामुळे शरीरावर नाही म्हणलं तरी त्याचा थोडा परिणाम होतो. आता एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपलं जे प्लॅस्टिकच्या कपात आपण जे चहा घेतो ते नाही म्हणलं तरी आपण दिवसातून 1 मायक्रॉन वगैरे जर घेत राहिलो तर त्याच्यात आतड्याचा कॅन्सर होतो. इतकं म्हणायचे की करपलेलं अन्न खाऊ नका, जास्त भाजलेलं खाऊ नका. जास्त भाजलेलं म्हणजे करपलेलं कार्बन असते, कार्बन खाल्लं की कॅन्सर होतो ना. आता गॅसवर जे अन्न आपण पकवतो, जी डायरेक्ट फ्लेम आहे, जी फ्लेम आहे ती ब्युटेन आणि प्रोपेन नावाच्या केमिकलपासून बनलेली असते. जसं की चिकन तंदूर. हां, चिकन तंदूर हे डायरेक्ट गॅसवर खाल्ल्यामुळं बरेचसे ॲक्ट्रेस, कलावंत वगैरे यांना पोटाचा आजार झाला. त्याच्यामध्ये त्यांना ती बाधा झालेली आहे पोटाच्या कॅन्सरची. आपल्या उमरगा शहरामध्ये असे बरेच फ्लेमवर चिकन मटन भाजून विक्री होतं सर. त्यामुळं काय परिणाम होऊ शकतो, दुष्परिणाम? इन्स्टंट त्याचं गॅस सेव्ह करण्यासाठी किंवा पटकन सर्व करण्यासाठी ते फ्लेमचा वापर करतात आणि गॅस सेव्ह होतो आणि पटकन होतो. पण इट इज डेंजरस थिंग. म्हणजे डायरेक्ट केमिकलयुक्त अन्न असेल तर तेवढं कॅन्सरचे प्रमाण 10 पटीनं
वाटतात त्याचे. आता हॉटेलमध्ये धाब्यावर वगैरे तर असं निदर्शनास येतं या ठिकाणी टेस्टिंग पावडर नामक एक केमिकल वापरलं जातं. याचा काय परिणाम होतो सर शरीरावर? ते धंद्यासाठी म्हणा किंवा त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह म्हणा किंवा ॲडिटिव्ह म्हणा, त्याच्यामुळं काय होतं आहे की सुरुवातीला काही त्रास जाणवत नाही. काही जणांना उलटी मळमळ वगैरे होतं सुरुवातीला, त्याची जर मात्रा जास्त असेल. कालांतरानं त्याचा दुष्परिणाम पोटावर होतो. कुठेतरी एफडीची जी कार्यवाही होती ती थंडावलेली होती. आता तुकाराम मुंढे सर पदभार स्वीकारल्यापासून राज्यभर एक धडक मोहीम सुरू झाली सर, हे तुम्ही कसं पाहता? तुकाराम मुंढे साहेबांचं नाव मी फार ऐकून आहे, त्यांचा मी फार सन्मान करतो आणि अशा व्यक्तीमुळंच म्हणजे खरं तरी शाश्वती येते जगण्याला. खात्री वाटते की बाबा त्याला आता काहीतरी म्हणजे समाधानकारक होईल. म्हणजे आयुष्य जे आपण भेसळयुक्त अन्न खाऊन किंवा काय ते जर थांबलं तर फार मोठं जीवदान आहे समाजासाठी. चायनीज फूड, फास्ट फूड आणि काही हॉटेल व्यवसायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि नियमांचे पालन याबाबत नियमित तपासणी होणे अत्यावश्यक आहे. दुसरीकडे काही मेडिकल स्टोअर्समध्ये आवश्यक परवानग्या, पात्र फार्मासिस्टची उपस्थिती आणि औषध विक्रीचे नियम काटेकोरपणे पाळले जातात का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे संबंधित विभागांच्या तपासणीतूनच समोर येऊ शकतात. राज्यात तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम सुरू आहे. अशा परिस्थितीत उमरगा आणि लोहारा तालुक्यातील अन्न सुरक्षा, औषध विक्री आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष जाणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कुणीही तडजोड करू नये हीच अपेक्षा. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.